हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. चला बघूया आजचे वोकॅब्युलरीचे वर्ड्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन, मिसस्पेल्ड वर्ड आणि इडम्स अँड फ्रेजेस. सो फर्स्ट वर्ड आहे आपला आजचा, तो आहे रिडिक्युलस. रिडिक्युलसचं काय मीनिंग आहे तर डिझर्विंग ऑर इन्व्हायटिंग डेरिजन ऑर मॉकरी, ॲब्सर्ड म्हणजे काय होते रिडिक्युलस. तर मराठीमध्ये काय म्हटलं जातं रिडिक्युलसला? हास्यास्पद. हास्यास्पद किंवा मूर्खपणाचे, मूर्खपणाचे किंवा विचारशून्य. ओके, हास्यास्पद, मूर्खपणाचे किंवा विचारशून्य. पोरकटपणाचे, खुळचटपणाचे. ओके, सो रिडिक्युलस म्हणजे काय होते? पोरकटपणाचे, खुळचटपणाचे. आणखी एक आहे वेड्यासारखे. हास्यास्पद, मूर्खपणाचे किंवा विचारशून्य, तर त्याला म्हटलं जातं इंग्लिशमध्ये रिडिक्युलस. सिनोनिम काय आहे तर लॉफेबल, ॲब्सर्ड, कॉमिकल, फनी, हिलेरियस, ह्युमरस, रिझिबल, डेरिजरी आणि ड्रोल. ओके, आणि अँटोनिम्स आहेत सिरियस, सेन्सिबल आणि रिझनेबल. आता सेंटेन्समध्ये कसं यूज करण्यात आलेलं आहे याला? दॅट रिडिक्युलस टार्टन कॅप, म्हणजेच ते हास्यास्पद टार्टर कॅप असं यूज करण्यात आलेलं आहे यामध्ये. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे ल्यूर, LURE, ल्यूर. डेफिनेशन काय आहे त्याचं? टेम्प्ट अ पर्सन ऑर ॲनिमल टू डू समथिंग ऑर टू गो समवेअर स्पेशली बाय ऑफरिंग सम फॉर्म ऑफ रिवॉर्ड. म्हणजेच काय होते तर एखाद्याला कुठे जायसाठी किंवा काही करण्यासाठी आमिष देणे, लालच देणे, त्याला काय म्हटलं जातं? ल्यूर. तर ल्यूर म्हणजे काय होते? आमिष, लालच, आकर्षक गोष्ट किंवा प्रलोभन, यांना काय म्हटलं जातं? ल्यूर असं म्हटलं जातं. सो सिनोनिम आहेत टेम्प्ट, एंटिक, अट्रॅक्ट, इंड्यूस, कोएक्स, परस्यूट, इनवेगल, अल्यूर, सिड्यूस, विन ओव्हर आणि कॅज्युअल. ओके, सो हे आहेत सिनोनिम्स. सिनोनिम्स परत एकदा तुम्ही वाचून घ्याल जेव्हा तुम्ही नोट डाऊन कराल तेव्हा. आणि अँटोनिम्स काय आहेत ल्यूरचे? डिटर, पुट ऑफ आणि कंबर. सो यूज कसं करण्यात आलेला आहे सेंटेन्समध्ये बघूया ल्यूडला. द चाइल्ड वॉज ल्यूड इन टू अ कार बट मॅनेज टू एस्केप. तर मुलाला गाडीत ओढण्यात आले पण तो पळून जाण्यात यशस्वी झाला. ओके, असं यूज करण्यात आलेलं आहे लूड या सेंटेन्समध्ये. नेक्स्ट आहे पेडेस्ट्रियन्स. पेडेस्ट्रियन्स म्हणजे काय होते? अ पर्सन वॉकिंग रॅदर दॅन ट्रॅव्हलिंग इन अ व्हेकल. ओके, सो व्हेकलमध्ये जाण्याऐवजी जो पायदळ चालत आहे त्याला काय म्हटलं जातं? पेडेस्ट्रियन. सो पेडेस्ट्रियन म्हणजे काय होते? जो की पादचारी आहे किंवा पायी चालणारा आहे त्याला म्हटलं जातं पेडेस्ट्रियन. पादचारी किंवा पायी चालणारा. सिनोनिम्स आहेत वॉकर, पर्सन ऑन फूट, हायकर, रॅमलर, स्ट्रोलर आणि वेफेरर. अँटोनिम आहेत ड्रायव्हर. यूज बघूया आपण पेडेस्ट्रियनला कसं करण्यात आलेलं आहे सेंटेन्समध्ये. द रोड इज सो डेंजरस, पेडेस्ट्रियन अवॉइड इट. तर रस्ता पादचाऱ्यांसाठी काय आहे? खूप धोकादायक आहे असं म्हणण्यात आलेलं आहे यामध्ये. रस्ता हा पादचाऱ्यांसाठी खूप धोकादायक आहे म्हणून त्यांनी तो रस्ता जो आहे तो अवॉइड केला पाहिजे. नेक्स्ट वर्ड आहे डिस्मल. डिस्मलचं काय डेफिनेशन आहे? कॉझिंग अ मूड ऑफ ग्लूम ऑर डिप्रेशन.
म्हणजे काय होते तर निराशाजनक, निराशाजनक, उदास, भयान, याला म्हटलं जातं डिस्मल. सो सिनोनिम काय आहेत? डिंजी, डिम, डार्क, ग्लूमी, सोम्बर, ड्रेरी, ड्रॅब, डल, डिसोलेट, ब्लिक, चिअरलेस. आणखी बघूया आपण, आणखी आहे त्याच्यावर सिनोनिम्स. आणि कम्फर्टलेस. तर हे आहेत डिस्मलचे सिनोनिम्स. अँटोनिम्स काय आहेत तर ब्राईट आणि चिअरफुल हे अँटोनिम्स आहेत. सेंटेन्स मध्ये डिस्मलला कसं यूज करण्यात आलेलं आहे? द डिस्मल वेदर मेड द लेट आफ्टरनून सीन लाईक इव्हनिंग. म्हणजे काय तर उदास हवामानामुळे दुपार सायंकाळ सारखी भासत आहे. ओके, काय आहे? उदास हवामानामुळे दुपार ही सायंकाळ सारखी भासत आहे. तर असं याला यूज करण्यात आलेलं आहे डिस्मलला या सेंटेन्स मध्ये. नेक्स्ट वन वर्ड सबस्टिट्यूशन. वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट आहे वन हू क्लीन्स द स्ट्रीट. जो स्ट्रीट क्लीन करतो, झाडझूड करतो, जे रस्ते वगैरे आहे ते, त्यांना काय म्हटलं जातं वन वर्ड मध्ये? स्कॅव्हेंजर. ओके, स्कॅव्हेंजर हे म्हटलं जातं जो काय आहे सफाई कामगार आहे किंवा जो झाडझूड करतो त्याला म्हटलं जातं स्कॅव्हेंजर. सफाई कामगार किंवा झाडूवाला त्याला स्कॅव्हेंजर असं म्हटलं जातं, जो स्ट्रीट क्लीन करतो. नेक्स्ट आहे अ प्रोफेशनल रायडर इन हॉर्स रेसेस. जो हॉर्सची जी रेस असली त्याच्यामधला जो प्रोफेशनल रायडर असतो, जो हॉर्स राईड करतो, त्याला काय म्हटलं जातं? जॉकी असं म्हटलं जातं. ओके, जो शर्यतीमध्ये घोड्यावर जो स्वार होतो त्याला जॉकी असं म्हटलं जातं. शर्यतीमधील घोड्यावरील स्वार जो व्यक्ती असतो त्याला जॉकी म्हटलं जातं. नेक्स्ट बघूया मिसस्पेल्ड वर्ड. सो फर्स्ट वर्ड आहे आपला तो आहे ऑब्स्टेट्रिशियन. ऑब्स्टेट्रिशियन म्हणजे तर आधी आपण बघूया त्याची स्पेलिंग बघून घेऊया. ऑब्स्टेट्रिशियनची स्पेलिंग काय आहे? ऑप्शन सी ही करेक्ट स्पेलिंग आहे, OBSTETRICIAN. तर याचा अर्थ काय होतो? प्रसूती तज्ञ. ओके, प्रसूती तज्ञ किंवा प्रसूती शास्त्रातील जो तज्ञ असतो त्याला म्हटलं जातं ऑब्स्टेट्रिशियन. बघा, ऑब्स्टेट्रिशियन म्हणजे जो काय आहे? जो प्रसूती तज्ञ आहे. आणि गायनेकोलॉजिस्ट म्हणजे काय होते? जो स्त्री रोग तज्ञ आहे. जी स्त्री रोग तज्ञ आहे त्याला गायनेकोलॉजिस्ट असं म्हटलं जातं. आणि जे प्रसूती तज्ञ आहे, जे डिलिव्हरी करतात, तर त्यांना म्हटलं जातं ऑब्स्टेट्रिशियन. ओके, प्रसूती तज्ञ किंवा प्रसूती शास्त्रातील तज्ञ. नेक्स्ट वर्ड आहे कॅन्टोन्मेंट. ऑप्शन डी ही करेक्ट स्पेलिंग आहे. कॅन्टोन्मेंटची काय आहे? CANTONMENT. कॅन्टोन्मेंट म्हणजे काय होते तर छावणी आणि किंवा लष्कर छावणी, त्याला म्हटलं जातं कॅन्टोन्मेंट. छावणी किंवा लष्करी छावणी याला कॅन्टोन्मेंट असं म्हटलं जातं. नेक्स्ट आहे इडम्स अँड फ्रेजेस मध्ये फर्स्ट डेड वुड्स. डेड वुड्स म्हणजे काय होते की जे निरुपयोगी असते. निरुपयोगी, सॉरी मिनिंग वाचून घेऊया आधी एकदा. सो मिनिंग काय आहे? पीपल ऑर थिंग्स विच आर नो लॉंगर युजफुल ऑर नेसेसरी. म्हणजेच पीपल, व्यक्ती किंवा वस्तू जी निरुपयोगी आहे किंवा अनावश्यक आहे त्याला म्हटलं जातं डेड वुड्स. ओके, डेड वुड. तर निरुपयोगी किंवा अनावश्यक व्यक्ती किंवा वस्तू यांना म्हटलं जातं काय? डेड वुड. सो सेंटेन्स मध्ये कसं यूज करण्यात आलेलं आहे डेड वुडला? द कंपनी बॉट इन अ लॉट ऑफ न्यू कॉम्प्युटर्स, दे नो लॉंगर वॉन्ट द डेड वुड्स. सो कंपनीने काय केलेले आहे? खूप बरेचसे नवीन कम्प्युटर विकत घेतलेले आहे.
त्यामुळे आता त्यांना जे डेड वूड्स आहे त्यांची गरज नाही आहे, असं या सेंटेन्समध्ये डेड वूड्सला यूज करण्यात आलेलं आहे. म्हणजे आता जे आधीचे जे कम्प्युटर्स होते त्याचे निरुपयोगी झालेले आहे, ते आता अनावश्यक आहे, कारण की त्यांनी काय केलेले आहे, नवीन कम्प्युटर्स आणले आहे. तर याच्यामध्ये असे सेंटेन्समध्ये यूज करण्यात आलेलं आहे डेड वूड्सला. नेक्स्ट वर्ड आहे, नेक्स्ट इडम आहे गेट द एक्स. गेट द एक्स म्हणजे काय होते, लॉस द जॉब, म्हणजे नोकरीवरून काढून टाकणे किंवा हकालपट्टी करणे, असा याचा अर्थ होतो गेट द एक्सचा. गेट द एक्स म्हणजे काय होते, नोकरीवरून काढून टाकणे किंवा हकालपट्टी करणे. एक्झाम्पल काय आहे, द प्रोजेक्ट टीम वॉज अंडरगोइंग अ मेजर रिस्ट्रक्चरिंग, रिक्रुटमेंट एक्झिक्युटिव्ह वेअर द फर्स्ट टू गेट द एक्स. सो याचा अर्थ काय आहे, प्रकल्प पथकाची मोठी पुनर्रचना सुरू होती, भरती अधिकाऱ्यांनी ओके रिक्रुटमेंट एक्झिक्युटिव्हनी काय केलेलं आहे, प्रथम पदावरून हटवावे लागेल. तर जे प्रकल्प पथकाची मोठी पुनर्रचना चालू आहे त्यामुळे जे रिक्रुटमेंट एक्झिक्युटिव्ह आहे त्यांना काय करावं लागेल, त्यांच्या पदावरून पहिले हटवावे लागेल, असं याच्यामध्ये यूज करण्यात आलेलं आहे. कशाला, गेट द एक्सला. गेट द एक्स म्हणजेच की प्रोजेक्ट टीम आता मेजर रिस्ट्रक्चरिंग मध्ये गेलेला आहे, पुनर्रचना करत आहे, म्हणजे नवीन रिक्रुटमेंट करत आहे एक्झिक्युटिव्हची. तर पहिलेचे जे रिक्रुटमेंट एक्झिक्युटिव्ह आहे त्यांना काय करावं लागेल, तिथनं काढावं लागेल. सो असं या सेंटेन्समध्ये यूज करण्यात आलेलं आहे गेट द एक्स. सो आज आपण बघितलेलं आहे डेडवूड. डेडवूड म्हणजे काय होते, निरुपयोगी अनावश्यक व्यक्ती किंवा वस्तू. गेट द एक्स म्हणजे होते नोकरीवरून काढून टाकणे किंवा हकालपट्टी करणे. करेक्टली स्पेल्ड वर्ड मध्ये फर्स्ट आपण पाहिलेला आहे ऑब्स्टेट्रिशियन, तर त्याची स्पेलिंग काय आहे, OBSTETRICIN, म्हणजे काय होते, प्रसूती तज्ञ. कॅन्टोन्मेंट, CANTONMENT, आणि कॅन्टोन्मेंट म्हणजे होते छावणी किंवा लष्करी छावणी. वन वर्ड मध्ये पाहिलेला आहे आपण स्कॅव्हेंजर. स्कॅव्हेंजर म्हणजे काय होते, तर जो सफाई कामगार आहे, जो झाडूवाला आहे, जो स्ट्रीट्स क्लीन करतो त्याला म्हटलं जातं स्कॅव्हेंजर. आणि नेक्स्ट वर्ड होता तो आहे आपला जॉकी. जॉकी म्हणजे काय होते, तर शर्यतीमधील घोड्यावरील जो स्वार असतो रेसमध्ये, जो प्रोफेशनल रायडर जो असतो घोड्याचा, त्याला काय म्हटलं जातं, जॉकी असं म्हटलं जातं. नेक्स्ट आपण फर्स्ट वर्ड बघितलेला आहे रिडिक्युलस. रिडिक्युलस म्हणजे काय होते, तर हास्यास्पद, मूर्खपणाचे किंवा विचारशून्य जो आहे, पोरकटपणाचे, खुळचटपणाचे किंवा वेड्यासारखे, त्याला म्हटलं जातं रिडिक्युलस. ल्यूर म्हणजे आहे लालूच देणे, आमिष दाखवणे किंवा आकर्षक गोष्ट किंवा प्रलोभन देणे, त्याला म्हटलं जातं ल्यूर. नेक्स्ट पेडेस्ट्रेन्स म्हणजे काय होते, तर पादचारी किंवा पायी चालणार, जे पायदळ चालत असतात त्याला म्हटलं जाते पेडेस्ट्रियन्स. आणि लास्ट आपण पाहिलेला आहे डिस्मल. डिस्मलचा मीनिंग काय आहे, निराशाजनक, उदास किंवा भयान. तर हे आहेत आपले आजचे वर्ड्स, यांचे सिनोनिम्स आणि अँटोनिम्स तुम्ही परत एकदा वाचून घ्या. मराठी मीनिंग वाचून घ्या, नोट डाऊन करत चला, दररोजचे वर्ड्स आहेत ते, म्हणजे तुम्हाला एक वेळच वाचायला खूप इझी पडेल. आणि ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.